2 ते 3 दिवसात स्कोरिंग कशी करायची इन इंजिनिअरिंग फिजिक्स? सगळ्यात पहिले प्रश्न थोडा तिखट आहे हा. मिरची खाऊन मी उत्तर द्यायला तयार आहे. तर नाही सर, लास्टला पाणी. इंजिनिअरिंग फिजिक्सच्या बाबतीत म्हटलं तर सरांच्या प्रमाणे लास्ट युनिट जे असतं ते आपली रिसेंट मेमरी असते आणि लास्ट युनिट बऱ्यापैकी थेरेटिकल आणि साधारण 5 ते 6 क्वेश्चन का जे 6 मार्काला विचारले जातात. त्यामुळे त्या युनिटवर जर तयारी केली आपण तर आपले 12 मार्क जे असतात ते फिक्स होतात. कुठले प्रश्न आहेत त्याच्यामध्ये झिरो इलेक्ट्रिक रेजिस्टन्स आहे, मेसनरी इफेक्ट आहे, सुपर कंडक्टिव्हिटीवर, टाईप 1 टाईप 2 चं कम्पॅरिझन आहे. त्यानंतर नॅनो पार्टिकलच्या प्रॉपर्टीज आहेत, ऑप्टिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि त्याचबरोबर त्याची जी सिंथेसिस मेथड आहे. अशा प्रकारे 5 ते 6 क्वेश्चन जर आपण केले तर 6 मार्काचे आहेत. आणि जर आपण पॅटर्न क्वेश्चन पेपरचा बघितला 10 और 11 तर त्याच्यामध्ये 6 मार्काचे क्वेश्चन आहेत ए आणि बी. तर त्या ठिकाणी तुम्ही स्कोर करू शकता. मिरची. त्यानंतर जे आपले राहिलेले 4 युनिट आहेत तर बऱ्यापैकी मॅथमॅटिकल आहेत आणि 2-3 दिवसामध्ये आपण आपल्याला सिलेक्टिव्ह जे सोपे वाटतात ते डेरिव्हेशनच्या प्रॅक्टिस केली. आणि सर्वात महत्वाचं प्रत्येक प्रश्नामध्ये हा जो सी बीट असणार आहे तो न्यूमेरिकल एक्झाम्पल असणार आहे. तर न्यूमेरिकल एक्झाम्पल हे मुलांनी या 2-3 दिवसामध्ये जे काही क्लासमध्ये झालेले असतील आपल्या नोट्समध्ये असतील त्याचीच फक्त जर प्रॅक्टिस आपण केली तर निश्चितच आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये इंजिनिअरिंग फिजिक्स मध्ये चांगलं यश मिळेल. ओके.